जर वडील बँकेत जात आहे तर ते मुलाला सांगतात अरे चल माझ्याबरोबर बँकेत, तुलाच बघायचंय पुढचं सगळं. मुलगी तर लग्न करून जाणार आहे. सो ऑटोमॅटिकली ते एक्सपोजर जास्त मुलाला दिलं जातं. महिलांना थोडंसं बाजूला ठेवलं जातं म्हणूया किंवा त्या राहतात स्वतःहून म्हणूया, दोन्ही गोष्टी आहेत. तर का राहतात? एक तर हेल्पलेसनेस, हताशपणा किंवा भीती. दुसरं म्हणजे जर पुरुषांनी चूक केली तर ती समहाव ओके ठीक आहे चूक होऊ शकते, पण हे नंतर मी ऐकणं की म्हणूनच हे पुरुषाचं काम आहे, ती एक साधारण भीती असते. म्हणून त्यापेक्षा मी त्याच्याकडे जातच नाही. 10-10, 20-20 लाख रुपये कमवणाऱ्या बायका सुद्धा स्वतःचा लाईफ इन्शुरन्स काढत नाही. महिलांना हेल्थ कॉम्प्लिकेशन्स जास्त होऊ शकतात. सो इन जनरल महिलांनी स्वतःच्या इन्शुरन्सवर फोकस करायलाच पाहिजे. आनंद महत्वाचा आणि सुख महत्वाचं, आणि पैशानी सुख काही मिळत नाही. ठीक आहे नसेल मिळत पैशानी सुख, पण आयुष्य सोपं होतं ना पैशानी. श्रीमंत असून दुःखी राहणं जास्त सोपं. हार्ट अटॅक आला आणि अचानक पुरुषाची डेथ झाली, महिलेला काहीही माहिती नव्हतं. सो महिलेला ओव्हरऑल 5 गोष्टींबद्दल माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. एक तर होणाऱ्या नवऱ्याशी प्लीज पैशाबद्दल बोला. आपण कुंडली मॅच करतो तशीच फायनान्शियल कुंडली सुद्धा बघा. कर्ज आहेत का, कर्ज किती आहेत, एकमेकांना माहिती असू देत. त्याप्रमाणे आपण एकत्र कलेक्टिव्ह गोल्स क्रिएट करून आपण त्याच्याकडे आपण फास्टर वेनी पोहोचू शकतो. एस्पेशली महिलांसोबतच्या प्रेमाचं जे दिखावीकरण आहे, ह्या सगळ्याला मला वाटतं हे पण कारणीभूत आहे. की कारण का आपण महिलांना फायनान्शियली इलिटरेट समजतो. हो, इलिटरेट नाही आहेत. फेमस ज्वेलरकडे असणारी भिशी आणि काहीतरी गोल्ड फंड नावाने आलेली गोष्ट ओळखायची कशी कळत नाही. कारण का ते इतकं चकचकीत दिसत असतं ना, तर ते कळत. जेव्हा कुठली गोष्ट एवढी चकचकीत दिसते त्याच्याहून थोडंसं आपण सावध राहिलंच पाहिजे. माझी आई सुद्धा जर बघत असेल हा एपिसोड, तर तिने कुठून सुरुवात करायची शिकायला. नॉलेज घेऊन सेव्ह करा पैसे आधी, मग ते इन्व्हेस्ट करा. आपल्याला एक इमर्जन्सी फंड निघायला पाहिजे, आणि हे पिरियडिकली रिव्ह्यू करणं सुद्धा महत्वाचं आहे. एकदा पैसे गुंतवले की ते माहित नाही काय झालं बाबा त्याचं, त्यापेक्षा न केलेलं बरं असेल. समवन हू इज इन देअर 40s, हाऊ शुड दे स्टार्ट देअर फायनान्शियल जर्नी? अरे एकदा 40शीत आलो आपण तर नोकरी आहे माझी आणि मी कमवतीये पैसे, तर रिटायरमेंट प्लॅनिंग केलंय का? आता किती वर्षानंतर रिटायरमेंट? बायका रिटायर होतात का? बायका रिटायर होतात का